नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीज किचन मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गवारीची रस्सा भाजी। या पद्धतीने जर तुम्ही गवारीची भाजी बनवली तर ज्यांना गवार आवडत नाही असे देखील ही भाजी आवडीने खातील। चला तर पाहूयात आपण ही भाजी कशी बनवायची। त्यासाठी मी इथे पाव किलो गवार छान निसून घेतलेले आहे। पुढचे देठ आणि मागचे शेंडा काढून टाकायचा आणि त्याचे लहान लहान तुकडे करायचे। गवारीचे तुकडे तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। आता पाहूया याच्यासाठी लागणारे साहित्य। फोडणीसाठी जिरे मोहरी, 1 चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, 1.5 चमचा गरम मसाला, फोडणीसाठी तेल, 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचे कूट, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, 2 मध्यम आकाराचे कांदे। कांदे अशा प्रकारे व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचे आहेत। कांदा आणि टोमॅटो जितके बारीक चिराल तितकी भाजी छान मिळून येते आणि भाजीला एक छान चव येते। कांदा आणि टोमॅटो दोन्ही या प्रकारे चिरून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे कांदा टोमॅटो चिरण्यासाठी सुरीला धार असणे महत्त्वाचे आहे। आता आपण गवार भाजून घेणार आहोत। गॅसवर आपलं कढई ठेवायची आहे। मी ते इंडक्शन वापरला आहे। कढई आपली गरम झाली की त्यामध्ये आपण गवार घालायची आणि व्यवस्थित हलवून भाजून घ्यायची आहे। गवार कढईत ठेवून अजिबात दुर्लक्ष करायचे नाही, नाहीतर ती एका बाजूने करपून जाईल। अशा प्रकारे गवार भाजून घेतली तर आपल्याला तिला शिजवावे लागत नाही किंवा फोडणी दिल्यानंतर जास्त वेळ भाजीला शिजवावे देखील लागत नाही। गवारीचा रंग बदलला की गवार भाजली असे समजावे आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये गवार काढून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचे आहे आणि आपली बाकीची फोडणी देऊन होईस तर ही गवार अशीच पाण्यात ठेवून द्यायची आहे। आपण आधी गवार धुतली नसल्यामुळे या पाण्याने ती धुतल्या देखील जाते। आता आपण परत एकदा गॅसवर कढई ठेवायची, तेल घालायचे आणि त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे। जिरी मोहरी चांगली तडतडली की आपण आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। कांदा लवकर परतला जावा त्यामुळे त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे। कांद्याचा थोडा रंग बदलला की मग आपण यामध्ये टोमॅटो देखील घालणार आहोत। टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा आहे। हे दोन्ही चांगले एकजीव होईपर्यंत परतायचे आहे, म्हणजे आपली भाजी छान घट्ट मिळून येते। कांदा टोमॅटो चांगले परतून झाले की आपण यामध्ये हळद, कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल तिखट तसेच गरम मसाला हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लहान मुलांना जर ही भाजी खायची असेल तर तिखट याच प्रमाणात वापरा आणि मोठ्यांना खायचे असेल तर थोडेसे जास्त प्रमाण वापरले तरी देखील चालते। चांगले मसाले परतून झाले की यामध्ये आपण वाटलेले लसूण आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत। हे देखील छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। थोडेसे हे मिक्स झाले की यामध्ये आपण थोडेसे पाणी घालणार आहोत। अगदी छोटी वाटी भरून पाणी घालायचे आहे। पाणी घालून आपण हे मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या भाजीला एक छान ग्रेव्ही तयार होते। अशा प्रकारे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। त्यातील पाणी जरासे आटले की आपण थोडे आणखी पाणी घालणार आहोत आणि ते देखील पाणी अशा प्रकारे आटवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपला मसाला भाजला गेला की आपण त्यामध्ये आपण मगाशी भाजून घेतलेली गवार घालायची आहे। गवार घालून व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि 10 मिनिटं याला झाकून ठेवायचे आहे। अशाच प्रकारे 2-3 वेळा हलवत 10-10 मिनिटं झाकून ठेवून आपण ही गवार वापरून घ्यायची आहे। मगाशी गवार भाजल्यामुळे ती लवकर शिजल्या जाते, शिजायला जास्त वेळ लागत नाही। प्रत्येक वेळेस हलवून झाकून ठेवताना थोडे थोडे पाणी घालवायचे आहे, म्हणजे आपली गवार व्यवस्थित शिजल्या जाईल आणि खाली डागणार नाही। प्रत्येक वेळेस आपण झाकून ठेवून गवार उघडली की अशा प्रकारे तिचा रंग बदललेला दिसतो आणि गवार शिजलेली कळते। गवार आपल्याला व्यवस्थित शिजली असे वाटले की आपल्याला जितका रस्सा हवा आहे तितके पाणी यामध्ये घालायचे आहे। गरम करून पाणी घातले तरी देखील चालते किंवा असेच घातले तरी चालते। फक्त नॉर्मल पाणी घालायचे आहे, फ्रीजमधले गार पाणी घालायचे नाही, नाहीतर भाजीची चव बिघडून जाईल। गवार चांगली शिजत आली की आता यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे। कूट तुमच्या आवडीनुसार घाला। भाजीचा रस्सा जर जास्त करायचा असेल तर शेंगदाण्याचे कूट थोडे जास्त घालायचे। मी ते अर्धी वाटी कूट वापरलेले आहे। शेंगदाण्याचे कूट भाजीत घालत असताना आपली भाजी शिजल्यानंतरच ते कूट घालायचे आहे। भाजी शिजण्याआधी शेंगदाण्याचे कूट घातले तर आपली भाजी डागण्याची शक्यता असते। आपली भाजी तयार झालेली आहे। अशा प्रकारे एकदा भाजी नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर पुन्हा भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।